नमस्कार. मी डॉक्टर प्रमिला द्वारकानाथ जरग. सध्या राहते कोल्हापूरला. उमा विश्वच्या सर्व रसिकांना माझा नमस्कार. मी आता इथे माझ्या आगामी कादंबरीवर काही बोलणार आहे. त्यापूर्वी थोडीशी अशी ओळख करून देते की यापूर्वी मी 2 कादंबऱ्या, ऐतिहासिकच कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पहिली कादंबरी आदिपर्व, ती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी महाराज त्यांच्या जीवनावर लिहिली होती. आणि दुसरी राजाराम महाराज पहिले, म्हणजे संभाजी महाराजांचे धाकटे भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव, त्यांच्या जीवनावर शिवपुत्र राजाराम ही कादंबरी लिहिली. त्यानंतर मला असं विचारण्यात आलं की तारा राणींच्या जीवनावर आपण लिहाल का. मी कोल्हापूरचे असल्यामुळे तारा राणींच्याबद्दल जिव्हाळा, आदर, प्रेम असणं साहजिकच आहे. परंतु मी ज्यावेळेला त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं पूर्ण आयुष्य हे 86 वर्षांचं. एवढ्या दीर्घ आयुष्यावर लिहावं एवढा माझा अभ्यास मला तेवढं जमेल का, अशी थोडी माझ्या मनात शंका आली. आणि त्यामुळे मी पहिल्यांदा नकारच दिला होता. कारण मी ज्यावेळेला तारा राणींची पुस्तकं, कादंबऱ्या बऱ्याच त्यांच्यावर लिहिल्या गेल्या आहेत, ती वाचली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्या भद्रकाली स्वरूपाबद्दल, म्हणजेच औरंगजेबाशी त्यांचं जे 7 वर्ष त्यांनी जे अविरत युद्ध केलं, मराठ्यांचं जे स्वातंत्र्य युद्धाचा जो एक भाग होता, शेवटचा भाग होता, त्यावरच सर्वांनी लिहिलं आहे. आणि त्यावेळेला जेव्हा औरंगजेब वारले त्यावेळेला त्यांचं वय फक्त 32 वर्षाचं होतं. आणि तिथपर्यंतच आयुष्य बहुतेक त्याच्यावरच बऱ्याच जणांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महान घटना घडल्या. म्हणजे त्यांना जवळजवळ 30 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर मग काही वेगवेगळ्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत दुर्दैवी किंवा वेगवेगळ्या अशा घडल्या. त्याच्याबद्दल लिहिण्याचं धाडस मला वाटतं अजूनपर्यंत कोणी केलेलं नव्हतं. त्या इतिहासाबद्दल जेव्हा वाचलं त्यावेळेला मला असं वाटलं की या संपूर्ण कालखंडाबद्दल कोणी लिहिलेलं नाही आहे, तर त्यामुळे आपण लिहावं. म्हणून मी याचं लिहिणं स्वीकारलं. आणि आता जवळजवळ कादंबरी माझी पूर्ण झालेली आहे. शेवटचे त्यांच्या जीवनातले 4 महिने फक्त काहीतरी त्याच्यावरच आता माझं लिहायचं बाकी आहे. तर आता ही कादंबरी आणखीन काही दिवसात येईल. आणि यंदा ही कादंबरी लिहिण्याचं आणखीन एक औचित्य म्हणजे यंदा त्यांची 350वी जयंती आहे. याचे अनेक कार्यक्रम कोल्हापूरमध्ये होत आहेत. नुकतंच शिवाजी विद्यापीठामध्ये 2 दिवस त्याच्याबद्दल चर्चासत्र त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल झालं. त्याही वेळा मी थोडंसं त्यांच्या या कादंबरीबद्दल बोलले होते. आज आपल्याशी बोलायला मिळालं, याचा खूप खूप आनंद मला झालेला आहे. त्या संभाजी महाराज म्हणजे त्यांच्या सवतीचा मुलगा, म्हणजे त्यांचे चिरंजीव गादीवर होते. आणि त्या हे होत्या महाराणी, म्हणजे त्या राज्य चालवत होत्या. आणि त्यानंतर एक असं म्हणजे राज्यक्रांतीच झाली असं म्हणूया, की जो काळ फारसा माहिती नाही, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचा पुढचा जवळजवळ 50 वर्षाचा जो काळ आहे, त्यातली ती जवळजवळ 30 वर्ष त्या तुरुंगवासात किंवा अज्ञातवासात होत्या असं म्हणायला हरकत नाही. त्या ज्यावेळेला गादीवर होत्या त्यावेळेला त्यांनी त्यांच्या 3.5 वर्षाच्या मुलाला गादीवर ठेवलं होतं आणि त्या स्वतःच राज्य करत होत्या. परंतु त्यानंतर मग एक साधारण 7-8 वर्षानंतर त्यांचा सावत्र मुलगा संभाजीराजे ह्यांच्याबरोबर सर्वच लोकांनी एक प्रकारची, ज्याला रक्तहीन राज्यक्रांती म्हणतात, अशी राज्यक्रांती झाली. अचानकच त्यांना बाजूला केलं गेलं आणि हे संभाजीराजे गादीवर आले. आणि त्या जवळजवळ तिथून पुढे 15 वर्ष संभाजीराजेंच्या नजरकैदेमध्ये पन्हाळ्याला होत्या. त्यानंतर 30 साली एक छोटीशी लढाई झाली, ती सातारकर आणि कोल्हापूरकर यांच्यामध्ये. आणि त्यावेळेला कोल्हापूरकर सगळेच जवळजवळ म्हणजे त्यांचा पराभव झाला आणि ते पकडले गेले. त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांना विचारलं की मी तुम्हाला परत पाठवून देतो, सर्वांनाच परत पाठवून देतो पन्हाळ्याला.
तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, आता मला पन्हाळ्याला जायचं नाही, आता मला तुमच्याबरोबर साताऱ्याला यायचं आहे. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी त्यांची अत्यंत उत्तम व्यवस्था करून त्यांना आपल्याबरोबर नेलं साताऱ्याला, सन्मानाने वागवलं. परंतु त्या अज्ञातवासात होत्या, म्हणजे त्या राजकारणामध्ये किंवा राजकीय याच्यामध्ये अजिबातच नव्हत्या. त्यानंतर ज्यावेळेला शाहू महाराजांचा मृत्यूची वेळ आली, त्यावेळेला त्यांनी आपला नातू रामराजा याला गादीवर बसवण्याबद्दल सांगितलं, कारण शाहू महाराजांना मूल नव्हतं स्वतःचं. तर मग कोणाला दत्तक घ्यायचं वगैरे, तर त्यावेळेला मग हे आपल्याच कुटुंबातलं मूल आहे, तर हे तुम्ही दत्तक घ्या असं सांगितलं. त्यानंतर खूप वेगवेगळे हे झाले की ते रामराजा खरा होता की खोटा होता वगैरे, अशा अनेक हे झाले. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांशी त्यांचे थोडेसे संघर्ष झाले या विषयामध्ये. परंतु नंतर मग नानासाहेबांनी आणि संभाजी राजांनी आणि त्यांनी असा एक प्रकारचा एक समझोता केला आणि त्यानंतर लगेचच पानिपतचं युद्ध झालं. पानिपतच्या युद्धाचा धक्का बसून नानासाहेब वारले. माधवराव पेशवे, पहिले थोरले माधवराव पेशवे हे पेशवेपदी आले. त्यानंतर लगेचच 3 ते 4 महिन्यामध्ये ताराराणींचा मृत्यू झाला. परंतु त्यावेळेला त्यांना एक प्रकारचं असं समाधान होतं की पानिपतच्या संपूर्ण विनाशानंतर एक अत्यंत चांगला, कर्तबगार, सत्शील असा पेशवा आता गादीवर आलेला आहे आणि ही सगळी झालेली हानी भरून काढेल या अशा विश्वासाने त्यांचा साताऱ्यातच मृत्यू झाला. त्यानंतर माहुलीला त्यांची समाधी आहे. त्या समाधीचंही आता जीर्णोद्धार करणं वगैरे सगळं आता या त्यांच्या 350व्या जयंतीच्या निमित्ताने सुरू आहे. या निमित्तानेच मला असं वाटलं की ही कादंबरी लिहावी, अशी मी आता काही काळातच ही कादंबरी आपल्या हातात येईल. आपण तिचं निश्चितपणे उत्तम रीतीने स्वागत कराल अशी आशा बाळगते. धन्यवाद. या माझ्या वक्तव्याला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी विनंती. धन्यवाद.